माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 20 ते 22 जुलै दरम्यान विविध लोकहिताचे उपक्रम राबवण्यात येत आहेत। या उपक्रमांतर्गत 20 जुलै रोजी जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राकेश रवींद्र साळुंखे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील शासकीय कार्यालय आणि शाळांना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट राकेश साळुंखे यांनी युवकांसमोर विकासाभिमुख नेतृत्वाचा आदर्श ठेवण्याच्या उद्देशाने विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले। समाजहिताची भावना जोपासत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले। मंडणगड तालुक्यामध्ये शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या शासकीय जयंतीच्या याच्यामध्ये माननीय लोकनेते आमचे आधारस्तंभ अजितदादा पवार यांची जयंती शासकीय जयंती म्हणून शासनाने जाहीर केली। दादा हे तसे विकासासाठी आणि त्यांच्या बेधडक कामासाठी प्रसिद्ध होते। त्यांचं चालतं बोलतं इंजिन, विकासाचं चालतं बोलतं इंजिन म्हणून आम्ही दादांचा बघायचो। आणि दादांचीच प्रेरणा तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि नागरिकांनी घ्यावी यासाठी आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंडणगड माझ्या वतीने आमच्या सहकार्य प्रकाशजी शिगवण असतील, रमेशदादा दळवी असतील, बाहेश लाकेन असेल, अनिल गरटकर असेल, साईराज सावंत असेल, नगरसेवक हरेश मर्चंडे असतील, सुभाष सापटे असतील, भरत उकळे असतील, आम्ही सगळ्यांनी सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दादांची प्रतिमा भेट दिलेली आहे। जेणेकरून शासनाच्या आदेशानुसार जयंतीच्या निमित्त दादांच्या प्रतिमेचं पूजन होऊन ते प्रथमदर्शनी कार्यालयांमध्ये लावून त्याची प्रेरणा कर्मचारी आणि सर्वच नागरिक घेऊन दादांच्या वाटचालीप्रमाणेच आपल्या ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून चांगलं काम करतील यासाठी आम्ही त्या प्रतिमा प्रत्येक तालुक्याच्या शाळांना आणि कार्यालयांना दिलेली आहे।